गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्यापासून सुरुवात होत आहे दत्त जयंती सप्ताहाला. म्हणजे उद्यापासून दिनांक 9/12/2024 पासून दत्त जयंतीचा हा सप्ताह सुरू होत आहे. अतिशय महत्त्वाचा सप्ताह आणि अतिशय महत्त्वाचा असा पवित्र असा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. तर या महिन्यामध्ये करायचा दत्तसेवा. म्हणजे उद्यापासून 9 तारखेपासून आपल्याला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता ज्यांना कुणाला हे पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी काय काय सेवा केल्या पाहिजे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पारायण केल्याच्या नंतर काय काय अनुभूती येतात, काय काय अनुभव येतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जर पारायण जमत नसेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय सेवा करू शकता या सगळ्याच गोष्टींची माहिती मिळेल. चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. तर बघा, श्री गुरुचरित्र पारायण अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं एकतरी पारायण आपण वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये हे केलंच पाहिजे. तसं जर पारायण हे सामूहिक म्हणजे केंद्रात जाऊन केलं तर अतिशय उत्तम. पण जर आपल्याला नसेल जमत तर आपण हे पारायण आपल्या घरात देखील करू शकतो. वर्षातनं ॲटलिस्ट खरं तर 3 वेळा हे पारायण झालं पाहिजे. पण जर नाही झालं 3 वेळा तर ॲटलिस्ट 1 वेळा तरी हे पारायण आपल्या घरामध्ये करणं फार गरजेचं आहे. हे पारायण करताना आपल्याला काय काय अनुभूती येतात तर बघा, मन पवित्र होण्याची प्रक्रिया हे पारायण करताना सुरू होऊन जाते. म्हणजे आपलं मनात जे आपण कोणाबद्दल काही वाईट आहे किंवा आपल्या मनात निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह विचार येत असतात तर आपलं मन हे शुद्ध व्हायला, पवित्र व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर आपण जर अजून विनम्र, शांत, सहनशील आणि विरक्त होतो. त्यानंतर मागण्याची इच्छाच उरत नाही. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज एवढं काही देऊन जातात ह्या पारायण काळामध्येच नाही तर नेहमी तर आपल्याला काहीच मागण्याची आशा राहत नाही आणि असं वाटतही नाही, कारण की आपलं मन हे अगदी प्रसन्न झालेलं असतं. तर काहीच मागण्याची इच्छा राहत नाही, फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी हाच एक केवळ भाव निर्माण होत असतो. विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही, याचा अनुभव आपल्याला नक्की येतोच. हे चरित्र वाचन आणि आपली उन्मन अवस्था अशीच राहावी, संपूच नये असं आपल्याला वाटतं. 7 दिवस हे पारायण अजिबात संपावं नाही, नेहमीसाठी हे चालावं. असं घरातलं वातावरण इतकं पवित्र, पॉझिटिव्ह होतं, इतकी प्रसन्नता येते की आपल्याला असं वाटतं हे पारायण संपूच नाही म्हणून. जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम असू दे ते आपण करू शकतो असा भाव, असा आत्मविश्वास आपल्याला येतो. असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते असा आत्मविश्वास देखील मनात निर्माण होत असतो. गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपल्या सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षण करत आहेत आणि ते कुणालाही आपल्या केसाला धक्काही लावू देणार नाही असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपल्या मनातली सगळी भीती ही निघून जाते आणि मन एकदम प्रफुल्लित, प्रसन्न, उत्साही राहतं. गुरुच्या लीलेने मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथा व प्रत्येक अध्याय वाचताना अगदी डोळ्यातनं घळाघळा पाणी येऊ लागतं, अंगावरती काटे येऊ लागतात आणि असं वाटतं की मी किती भाग्यवान आहे की मला ह्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला स्वामींनी संधी दिली, मला सौभाग्य मिळालेलं आहे. असं प्रत्येक अध्याय वाचताना ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव होत असते. न होणारी कामं अडकून आणि अर्धवट राहिलेली कामे देखील हे पारायण सुरू असताना पूर्णत्वाला जायला लागतात. तर बघा, असे सुंदर अनुभूती हे पारायण काळामध्ये प्रत्येकाला येत असतो. तर आवर्जून तुम्ही हे पारायण आपल्या घरामध्ये करा. कितीही तुम्हाला अडीअडचणी असो, कोणाकडून करून घ्या. तुमच्या घरातील व्यक्ती, कोणीतरी घरातल्या एका व्यक्तीने जरी ही सेवा केली ना, त्याचं फळ पूर्ण कुटुंबाला, पूर्ण परिवाराला मिळत असतं. म्हणून प्रत्येक सेवा ही भावनेने, श्रद्धेने करावी. तर बघा, जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही या काळामध्ये काय करायचं तर रोज 7 दिवस म्हणजे जवळच्या केंद्रामध्ये जर प्रहर आणि याग सेवा सुरू असेल तर नक्की तुम्ही त्या सेवा अटेंड करा. प्रत्येक प्रहराला जा, प्रत्येक याग तुम्ही करा. त्यानंतर घरच्या घरी तुम्ही सेवा करू शकता. नामस्मरण अतिशय उच्च कोटीची अशी सेवा म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम द्राम चिरंजीविने नमः. ओम द्राम चिरंजीविने नमः या दत्त बीज मंत्राचा तुम्ही देखील जप करू शकता या सप्ताह काळामध्ये. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी जप या सप्ताहात करू शकता. 3 अध्याय जर
3 अध्याय नसेल जमत तर तुम्ही 2 करा, 1 करा, पण करा. नसेल तर 1 पाठ केलं तर अतिशय चांगलं. म्हणजे रोज 1 पाठ, रोज 1 ते 21 अध्याय जर केले तर 1 पाठ पूर्ण होतो. असं तुम्ही 7 दिवसामध्ये 11 पाठ नक्कीच करू शकता. अतिशय महत्त्वाचा सप्ताह आहे. ही संधी वर्षभरातनं फक्त एकदाच येते, म्हणून गमावू नका. आवर्जून ह्या सेवा करा. बघा, पारायण नसेल जमत तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रोज 7 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणा. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पाठ करा, पठण करा. त्यानंतर श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथ देखील तुम्ही जर पाठ केले किंवा अध्याय वाचले तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं. मी परत तुम्हाला नाव सांगते, सप्तशती श्री गुरुचरित्र सार हे पुस्तक केंद्रामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते घेऊन या आणि ते जरी तुम्ही या 7 दिवसामध्ये वाचलं तर तुम्हाला हे पारायण करण्याचं फळ मिळतं. हे पुस्तक वाचायला किंवा हा ग्रंथ वाचायला फक्त 2.25 ते 2.5 तास लागतात. आरामात तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. तर बघा, अशा मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहे. तुम्ही या सेवा नक्की करा आणि या सप्ताहात जितकी जास्त होईल तेवढी जास्त दानधर्म करा. केंद्रात जाऊन केंद्र स्वच्छ करण्यात, काही केंद्राची कामं असतात त्यात तुम्ही हातभार लावा. ती देखील एक खूप मोठी सेवा आहे. इकडे एक सेवा कमी झाली तरी चालेल, पण ती सेवा करायला देखील विसरू नका. प्रत्येक प्रहर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. नाही जमला तरी काही हरकत नाही. म्हणजे कोणत्याही सेवेचं प्रेशर घेऊन ती सेवा करण्यात काहीही पॉईंट नाही आहे. आरामात तुमचा वेळ काढा आणि त्यानुसार तुम्ही सेवा करा. मी तुम्हाला सेवा सगळ्या सांगितलेल्या आहे. चला मग सुरुवात करा तुम्ही सेवेला. मीही उद्यापासून पारायणाला सुरुवात करणार आहे. दत्त महाराजांनी प्रार्थना करते की या सप्ताहात सगळ्यांकडनं भरपूर दत्त महाराजांची सेवा घडो, सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो. चला मग संपवते आजच्या व्हिडिओला इथेच. भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.